आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 30 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। मात्र निकाल वाचनासाठी वेळ लागणार आहे। आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला आणि त्यावरच आज निर्णय येणार आहे। मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। तसंच याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचाही आजचा शेवटचा दिवस आहे। न्यायपीठातील न्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी निकाल देण्याची सर्वसाधारणतः परंपरा आहे। मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली। शिंदे समिती आज किंवा पुढच्या आठवड्यात आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दुसरा आणि शेवटचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे। विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस आणि शेतीचं नुकसान या संदर्भातील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात उत्तर देणार आहेत। मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसोबतच मराठवाडा आणि विदर्भासाठीही पॅकेज घोषित करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। तर 24 तारखेला सरकारला दिलेला अल्टिमेटम संपतोय, त्यामुळे बीडमध्ये जरांगे इशारा सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बिद्रे याला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। तसंच जालना आणि बीडला न जाण्याची अट घालण्यात आली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे